राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा आहे। राज्य आपत्कालीन केंद्राने ही माहिती दिली आहे। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावं असं राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून कळवण्यात आलंय। तर सतर्कतेचा इशारा राज्याला देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती कायम आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। कोकणासह मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। संभाजीनगर, लातूर, नांदेड या ठिकाणी पूरपरिस्थिती कायम आहे आणि येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे। तर अमरावती, संभाजीनगर, येवला, हिंगोली, नाशिक, जालना या ठिकाणची सध्याच्या पूरस्थितीची आणि नुकसानीची ही दृश्य आहे।